5 on 10 for sending me to school, Takla. What is this kind of gajra? There is a Shevantika gajra on my head. Hey guys, what's up? It's me Aarti. Welcome to a brand new video on this channel with my mom again. Hi. And today आज हम लोग जो करने वाले हैं ना वो काफ़ी इंटरेस्टिंग है. Mom doesn't know what are we going to do today. Basically जो हमारा most watched video on this channel is where my mom is reacting or rating my pictures, or basically she's rating my outfits in those pictures. याला जीरो मार्क. So आज हम exactly opposite करने वाले हैं. क्या करने वाले हैं? आज मैंने अपने कुछ बचपन के फोटोज जो है काफ़ी सारे ढूंढ के जमा किए and I'm going to be rating your fashion choices for me as a kid. So आता तू माझ्या फॅशन चॉईसेस वर तर खूप कमेंट्स केले आतापर्यंत इंस्टाग्राम के आउटफिट्स पे, शीन हॉल पे. Going back to 20 years. Yeah, going back not even 20 years. Yeah, more than 20 years ago. 25. Yeah, are you ready to be rated today? Yes. Do you think you're going to get good marks? No. आज बहुत मजा आएगा. It's like बदला एपिसोड. But हम शुरू करें इसके पहले you guys know what to do. If you guys like what you watch on this channel, please hit the like button, subscribe to my channel and hit the bell icon next to it. And now let's begin. पहले तो मैं बता दूं कि बहुत सारे मेरे बचपन के जो फोटोज है ना वो खो गए हैं. सो बहुत ही एपिक वाले जो फोटोज थे उसमें से काफ़ी सारे मुझे मिले नहीं है. बट फ्रॉम वॉट एवर आई कुड मैनेज आई एम गोइंग टू स्टार्ट. सो सबसे पहले ये मेरे फर्स्ट बर्थडे के फोटोज है और I think we had much better pictures than this. Yeah. Actually इसमें इतना clearly मेरा दिख नहीं रहा है outfit, but this is what I wore on my first birthday. It was a lemon yellow colored, like a nice frilly frock, and I think matching color के socks थे नीचे, है ना? Socks होते वरती हे पण होतं. Hairband पण तू काढून फेकायची. यार जबरदस्ती घालून एक फोटो घेतला असता ना हेअरबँड मध्ये. But I really love this frock. I think it is so cute and I'm so proud of their choice of outfit for my first birthday. ये बहुत ज़्यादा अच्छा है क्योंकि I think ये बहुत महंगा भी था. My dad and mom have told me time and again कि काय कितीचा? तेव्हा तो 600चा होता जेव्हा आमचा पगार काहीतरी 1000-1100 होता. That's crazy dude. मतलब आज के तारीख में म्हणजे आजच्या तारखेचा कोणाचा पगार 50,000 आहे तर 1 लाखाचं तर 50,000चं आउटफिट. वाह, प्राउड ऑफ यू गाइज. बट आई विश मैं तुम लोगों को इसका एक क्लियर फोटो दिखा पाती. बट दिस अ वेरी क्यूट ड्रेस. सो याला आई विल गिव 10 on 10. गुड. स्पेशली फॉर द मनी दॅट यू गाइज हॅव स्पेंट. तुझ्या पप्पांनी तू झाली होती तेव्हा पूर्ण झोनल ऑफिसला काजू कतली वाटली होती. बट या मैन, वेरी नाइस. आई रियली लाइक दिस. शुरुआत लाइक आई सेड मैंने अच्छी की है. अभी आगे कुछ बॉम्ब्स गिरने वाले हैं. दिस इज अनदर पिक्चर. हे किती वर्षाची आहे बच्चा? 1 वर्षाची होती म्हणजे तेव्हाच त्यावेळेस दिवाळीचा आहे. सो आय रिअली लाईक दिस ऑल्सो. हे काय बांधलंय माझ्या हेडवर? व्हॉट इज दिस मॅचिंग हेडबँड? पप्पाने बांधला तुझ्या. दिस इज रिअली लाईक लुकिंग व्हेरी छोटं हे होतं. जर भरी असं ते देवींचं वगैरे असतं ना काहीतरी. व्हॉट आई नाही यार, तो सेम फ्रॉकचा कपडा एक्झॅक्टली सेम आहे. पहा, लुक ॲट द फ्रॉक प्रिंट अँड लुक ॲट दॅट्स प्रिंट. एक्झॅक्ट सेम कपडा आहे. हा मग मिळालं असेल काहीतरी याचं नाडा हे इथे राहायचे ना बो तो बो त्यांनी बांधून दिला. Oh, my dad has some fashion sensibilities back in the day. That is too cool यार. जब हम यहाँ फोटो पाया फॉर द फर्स्ट टाइम इवन आई वाज लाइक ये कुछ तो बहुत अच्छा किया इन लोगों ने. पता नहीं क्या किया. वो मेरे सर पे क्या बांधा है. ओके सो जो फ्रॉक में जो बोज होते हैं वो सर पे बांधा है. डैम कूल. एंड आई कैन बिलीव ये पप्पा ने केला. आई वुडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. त्यांनीच केलं. बट हा फ्रॉक कोणाच्या चॉईसचा होता? क्रिएटिव्हिटी त्यांच्याच चॉईसचा आहे तो फ्रॉक. नो वंडर. माझा फर्स्ट बर्थडेचा फ्रॉक पण त्यांच्या चॉईसचा होता का? No wonder it's so good. 10 on 10. Actually 9 on 10 for the frock, but ते जे डोक्यावर काहीतरी एक्स्ट्रा बांधलं ना, that's looking very cute. So 10 on 10. 10 on 10. Can you explain this? I need a proper explanation for this picture. वाढत्या मापाचा ड्रेस सोड. Who sends their own daughter टकला करके in school on their first day? Why would you do that to me? You and papa. Why would you guys do this? ते तुझ्या पप्पांनीच काढायला लावले केस. का? कारण चांगले वाढतात म्हणून, दाट येतात म्हणून त्यांनी टकला करून आणला होता.
So I have to interrogate my dad for this picture. पहिल्या दिवशीचा फोटो. Oh yaar, first day of school you're supposed to look so cute and although I still think I look cute. Look at that self obsession. अगर मेरे बाल होते तो मैं ज्यादा क्यूट लगती. अच्छा लगा. इसके लिए 5 on 10 for sending me to school टकला. So I used to participate a lot in all the cultural activities in school, like चाहे जो भी हो, डांस हो, ड्रामा हो, I used to be everywhere. So कुछ फोटोज है उसके हमारे पास. किती वर्षाची आहे मी या फोटोमध्ये? या फोटोमध्ये हा तू काहीतरी नर्सरीचा वगैरे आहे, KG1चा वगैरे. कांट बी नर्सरी, मी किती मोठी दिसते इकडे. फर्स्टचा असेल, फर्स्ट. हे सगळे रेंटेड होते का आउटफिट्स? हे जे आम्ही सगळ्यांनी घातलेले आहे? नाही, मला वाटतं हे आपण विकत आणलं होतं. जर हे विकत आणलं होतं तर देन आय हॅव टू गिव्ह यू 10 on 10 फॉर दिस. दिस इज डैम गुड. दिस इज एग्जैक्टली माय वाइब. अभी भी मैं ऐसे ही कपड़े पहनती हूँ, फुल चटक फटक कॉन्ट्रास्ट कलर. सो आई रियली लाइक दैट. कारण गरबाला असेच कॉन्ट्रास्ट कलर्स घालतात, ब्राईट कलर्सच चांगले दिसतात. आणि ते कलर्स पण दोन्ही खूप चांगले आहेत. दॅट ब्लू, आई डोंट नो व्हाट, पीकॉक ब्लू दैट इज, and that रानी पिंक. बहुत ही सुंदर आउटफिट है एंड आई लुक सो क्यूट. So इस आउटफिट के लिए I'll give you 9.5 on 10. Great. Next picture. Oh my god, my hair is so frizzy यार. We have to do something about my hair. जेव्हापासून मी ते स्ट्रेटनर यूज करणं सुरू केलं म्हणून असं फालतू. नाही, पण ऍक्ट्रेसेस यूज इट एव्हरी डे. ऍक्ट्रेसेस अजून नॉर्मली माझे जे फ्रेंड्स आहेत तेव्हा ते टर्न 18. अच्छा, मग तू मला सांगू नको. नाही, सांगेल मी तुला. किरकिर कशाला करते मग? होऊ दे ना जे होते ते. नाही तर तुला लॉजिक सांगितल्यावर तू एवढी इरिटेट का होते? मी उठून जाईल. तू काही कर, मी ते पोस्ट करून दिलं ऑनलाईन. मला धमकी नको देऊ. एनिवे, कमिंग बॅक. हे का सिंड्रेला आहे का? प्लीज एक्सप्लेन. Why will you do this? Why do I have socks? And why do I have pile over socks? I'll tell you exactly काय आहे. याची मेमरी मला खूप क्लिअर आहे. दिस इज तुमच्या बँकचं गॅदरिंग. दिस इज ये काली काली आंखें जे तुम्हाला परफॉर्म करवलं होतं तुझ्या बँकेत, जे तू कोरिओग्राफ केलं होतं स्वतः. इट वॉज द स्टेप्स ऑर ये काली काली आंखें, ये गोरे गोरे. This was my mom's choreography, okay? This is that performance. Please tell me, what is this outfit? Explain to me. What were you thinking? What is this accessorizing? हे कोणी सांगितलं होतं तुला असं करायला पाहिजे? And that रूज, जो रूज के 2 टिक्के लगाए ना इधर ऐसे ऐसे एक उंगली से 1 and 2. This is so bad. 6 on 10 for this. It's cute and innocent, but if I just look at the dressing, 6 on 10. And that is not the only thing that I want to question my mom for. Tell me something. Why is there? पहले तो that outfit, oh my god, I just don't like it. हे काय आहे? अरे काय आहे? What is that top? What is that skirt? हे socks का घातलंय मी त्याच्या खाली? Who made me dress up like this? तूच घालून. Oh please. आणि why is there a gajra on my head on every birthday? Please tell me अच्छा. चाहे मैंने उसमें स्कर्ट पहना हो, चाहे मैंने डेनिम और टॉप पहना हो, चाहे मैंने लहंगा पहना हो, there is a gajra on my head in all my birthdays. All my birthdays. Chuck that. ये बर्थडे का टॉप छोड़ो. What is this kind of gajra? ये क्या है? Why would you put this on my head like this? तेव्हा असं आवडायचं गजरा लावायला. 2 साइड लटकताना. And if you see her time, there are different फूलों के गजरे. एक ये कोणतं फूल आहे ते? रजनीगंधा. निशिगंधा. इधर निशिगंधा, इधर मोगरा, कहीं शेवंती, like big शेवंती flowers on my head. I don't know why. तो इस पहले वाले पिक्चर को, बर्थडे वाले पिक्चर को 5 on 10 for this. उससे ज़्यादा I can't. And ये जो दूसरा फोटो है जिसका गजरा है, I don't even. I will skip rating this picture because that gajra is annoying me so much. Oh my god, when I spoke about Shevanti Gajra, here's what I meant. This is my 3rd birthday picture and there is a Shevanti ka Gajra on my head. Oh my god. But मैंने ये फोटो इसलिए निकाला because I really like the frock that you bought for me. That is a very cute frock. हा शिवून घेतलेला आहे. हो, हा खूप क्यूट है and it's so fashionable and all, like एक side ruffled sleeve, एक side ऐसे string, so very cute. I love this.
आणि एक साइड नीचे बो वगैरह बहुत सही आहे. हा कपडा आणला होता गार्डनचा आय एम शुअर. आणि एक टेलर होती तिच्याकडून हा शिवून घेतला. इफ यू जस्ट लुक ॲट द आउटफिट अँड मी, आय थिंक इट्स व्हेरी क्यूट. नाईस. 9 on 10 फॉर दिस. तुला काय वाटतं? व्हॉट इज माय रिॲक्शन टू व्हॉट आय एम वेअरिंग हिअर? ऑल रेड. टॉप टू बॉटम. Hairband, top, skirt, socks, everything is Purse. red, and purse is maroon, which is also the same family. So who dresses like this? सगळं सेम कलरचे कपडे कोण घालतं आपल्या घरी? मी. तो अभिषेक पड रे. This is so bad. And I go sandals मध्ये socks कधी नाही घालत. Like socks और पायल कधी नाही घालत. These are like basics. माहिती नाही आरती त्यावेळेस होतं हे सगळं. आता नसेल. त्यावेळेस काही नव्हतं. आताही कोणी नाही घालत सॅन्डल मध्ये सॉक्स. यू नो इंडिपेंडेंटली इफ आई सी आई यूज्ड टू रियली लव दैट वेलवेट का टॉप. हा जो टॉप होता ये मैं पुष्कळ घालायची. मैं इसको बहुत मिक्स एंड मैच करती थी बहुत अलग चीज़ों के साथ. सो इंडिपेंडेंटली दैट टॉप इज नाइस. दैट स्कर्ट इज ऑल्सो नाइस. विद सम अदर टॉप इट वुड हैव लुक्ड गुड. बट एवरीथिंग टुगेदर दिस इज अ डिजास्टर. 3 on 10 फॉर दिस. जे काय द्यायचे 3 दे 0 दे. Oh! So you're okay with me rating 3 on 10 to your choices? No problem. You don't care? I don't care. Okay. Very bad. So bad. I can't tell you. I cringed when I saw it. So उतने ही थे मेरे बचपन के फोटोज. उसके बाद जो कुछ एक दो चीजें वो मैं तुम्हें दिखा देती हूँ. ये एक फोटो है विच इज माई ब्रदर्स 4th बर्थडे का पिक्चर. एंड ये वो समय है जब कुछ कुछ होता है रिलीज हुई थी. ठीक है. कुछ कुछ होता है वन ऑफ दोज फिल्म्स दैट हैज हैड अ ह्यूज इम्पैक्ट ऑन मी. And this is where I had gone and gotten the same haircut done as Kajol in the movie because I love Kajol. I'm wearing the same hairband जो तब बहुत ट्रेंड हो गए थे वो कपडे वाले हेअरबँड. आय थिंक 10 रुपये के मिळते थे वो आपल्या ते देवनगरच्या एका शॉपमधून मी जाऊन घेऊन यायची वेगवेगळे कलर्सचे. 10 रुपये का वो कपडे वाला हेयरबैंड मिलता था. एंड आई थिंक वेलवेट वॉज सडनली इन फैशन एंड ऑल देन. तो ये वेलवेट का रेड टॉप मुझे बहुत पसंद है. मैंने बहुत पहना हुआ उस एज में. So I like what I'm wearing in this. Like again, nice red top, blue jeans, kind of classic, matching hairband, and I look a little cute also. So sweet picture. I'll give this 9.5. 9 on 10, not 9.5. 90s birthday party. Everybody so nicely dressed. Oh God! Look at this one. Abhishekच्या बाजूला. इथं लक्ष मानो कुठे. And डंगरी वंगरी वेनी है पीछे लोगों ने. So very 90s. ये अदिति है ना. Aditya hai, this is Golu. So 90s, oh my god. So 9.5 on 10 for this. Very cute, very retro. Oh my god, who is this? This is Heights. This is Heights of wanting to be in a group picture. Oh god. I feel like the Sanjana's a chota bhau. I feel that that's Chintu. Chintu? एंड इसके बाद प्रिटी मच आई स्टार्टेड मेकिंग माई ओन कपड़ों के चॉइसेस. लाइक दिस इज अ पिक्चर जब आई थिंक मैं 8th 9th में थी. हम लोग ऊटी गए थे 8th 9th के समर वेकेशंस में. ये तब का फोटो है. एंड आई लाइक व्हाट आई एम वेयरिंग इन दिस. दैट ब्लैक टॉप, नाइस स्लीवलेस क्रॉप टॉप था वो, ब्लैक पैंट. सो ये दिस इज माई चॉइस वेयर क्लोथ्स स्टार्टेड गेटिंग बेटर. Yes. सो आई थिंक मैं 13-14 साल के उम्र से खुद शॉपिंग करने लग गई थी. आई हैड टोल्ड माई मॉम गिव मी द चार्ज, आई एम गोइंग टू डिसाइड व्हाट आई वांट टू वेयर. एंड मम्मी मेरे को पैसे देती थी, बोलती थी टेक दिस मनी एंड गो डू वॉट एवर यू वॉन्ट. सो तब से मुझे शॉपिंग का जो है चस्का वो लगा हुआ है. एंड या दोज आर ऑल द आउटफिट्स जो मम्मी ने मेरे लिए खरीदे हैं बचपन में. हाउ डिड यू फील मी रेटिंग योर फैशन चॉइसेस? डिड यू अग्री विथ मी और नॉट? Yes, totally agree. Agree? Yes. जब मैं 0 दिले that also you're agreeing with. You're cool with. You don't have any difference. Because that is your क्या बोलते हैं? Opinion you mean. Opinion, yeah. And you don't care what my opinion is. This is मतलब next level savage. She's like, I don't care. That's your opinion. You can think whatever you want. Nice. Very nice. So that was me rating my mom's fashion choices. And I wanted these explanations since a very long time, which I got today. And yeah, तुम्हें ये वीडियो कैसा लगा मुझे नीचे कमेंट्स में बताना मत भूलो. And please tell me what you guys want us to do together. What other kind of videos do you all want us to make? So we can do that, right? Right. Yeah. And और क्या करना है? Like, share. और आपको अगर ये वीडियो अच्छा लगा तो आप प्लीज़ शेयर करें, सब्सक्राइब करें, लाइक करें
and be safe. Yeah, be safe, stay indoors, stay safe, and we'll see you guys real soon right here with something new. Take care. Bye bye. Bye bye.